इकडे मावळमधला इंद्रायणी नदीवरचा कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर आता सरकारला जाग आली। या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतर जुन्या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दुसरीकडे याच घटनेवरनं राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्यात। त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया। कुंडमळा पर्यटन स्थळ की मृत्यूकुंड? कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणांना जाग। जुन्या पुलांचं होणार ऑडिट, धोकादायक पर्यटन स्थळ बंद। कुंडमळा दुर्घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांची त्सुनामी। मावळमधील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल रविवारी कोसळला आणि 4 पर्यटकांना जलसमाधी मिळाली। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे ठिकाण पर्यटकांसाठी जीवघेणं ठरत असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे। इंद्रायणी नदीपात्रामध्ये वसलेलं कुंडमळा हे ठिकाण निसर्ग पर्यटनाचं आकर्षण न राहता मृत्यूकुंड म्हणून आता ओळखलं जाऊ लागलंय। कुंडमळा की मृत्यूकुंड? कुंडमळा भागात 2018 पासून आतापर्यंत तब्बल 22 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला। ही संख्या प्रत्यक्षात याहूनही अधिक असण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जाते। अनेक अपघातांची पिंपरी चिंचवड पोलीस दप्तरी नोंदच झालेली नाहीये। काही दुर्घटना झाल्यानंतर 4-5 दिवसांनी अनेक मृतदेह सापडले, तर बुडालेल्या काहींचा आजतागायत पत्ताही लागलेला नाही, अशी सगळी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे। दरम्यान कुंडमळा दुर्घटनेमध्ये 4 पर्यटकांचा बळी गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य सरकारी यंत्रणांना खडबडून जाग आलेली आहे। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कुंडमळा दुर्घटनेचा आढावा घेतला। कुंडमळा दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणांना जाग। धोकादायक पर्यटन स्थळांची दुरुस्ती होईपर्यंत ती तात्पुरती बंद ठेवा असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले। पुणे जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व पुलांची तपासणी करण्याचे आदेश विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिले। पुण्यामध्ये सध्या 81 मोठे पूल असून त्यापैकी 25 ब्रिटिशकालीन पूल आहेत। 25 पैकी 8 पुलांचं आयुष्य 100हून अधिक आहे। तर पुणे जिल्ह्यामधील गावं आणि वाड्या जोडणारे धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतलाय। दुसरीकडे पुणे महापालिकेनं शहरामधील 98 मोठ्या पुलांचं ऑडिट करून त्यापैकी 38 पुलांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। उर्वरित 62 पूल आणि सुमारे 438 कल्व्हर्टचे ऑडिट करण्यासाठी पालिकेनं निविदा काढलेल्या आहेत। दरम्यान कुंडमळा दुर्घटनेला नेमका जबाबदार कोण, यावरून आता राजकीय कलगीतुरा रंगू लागलाय। दुर्घटनाग्रस्त पूल बांधण्यासाठी बजेटमध्ये 8 कोटींची तरतूद होऊन सुद्धा कामाला विलंब का झाला, यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले। तर राऊतांचे आरोप फेटाळून लावतानाच या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिलाय। इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी। मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात। अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000। हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम। 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे। देवेंद्रजींनी त्यावेळेच्या काळात हे सगळं ह्या पुस्तकाच्या अनेक प्रती ज्यांना ज्यांना आवश्यक होत्या त्यांना त्या वेळेला पाठवल्या होत्या। अशा पद्धतीने त्या बजेटमध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी असतात त्याला गुणिले 1000 करोड करण्याची पद्धत असते। त्या पद्धतीप्रमाणे 8 कोटी रुपये आहेत असं अपेक्षित आहे। तर त्यामध्ये कोणी हेतू पुरस्कर जर दिरंगाई करत होता किंवा केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करणं हे अपेक्षित आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होईल। आरोप प्रत्यारोपांचा हा कलगीतुरा सुरूच राहील। मात्र कुंडमळा दुर्घटनेमुळे जुन्या आणि धोकादायक पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय। यातून बोध घेऊन प्रशासकीय यंत्रणा लवकरात लवकर उपाययोजना राबवेल आणि हे पूल मृत्यूचे पूल बनणार नाहीत याची खबरदारी घेईल हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।